सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडवत प्रणाम. आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बंधूंनो, आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो विषय मनुष्याच्या दैनंदिनीत येणारा विषय आहे. प्रथमदर्शनी जरी आपण त्या विषयाकडे पाहिलं तर आपल्याला तो महत्त्वपूर्ण आहे असं वाटणार नाही, पण त्या पासून होणारे जे परिणाम आहेत त्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्या विषयाची गंभीरता, त्याची व्याप्ती किंवा त्या विषयाचे महत्त्व किती आहे हे आपल्याला दिसून येईल. खरं तर मनुष्याने कसं बोलावं किंवा मनुष्य कसा बोलत असतो यावरच त्या मनुष्याचा संपूर्ण जीवन प्रवास अवलंबून आहे असं जर आपण म्हणलं तर ते कदाचित अतिशयोक्ती ठरू नये. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती अभ्यासक आहात, तुम्ही किती ज्ञानी आहात, तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे आणि हे सर्व तुमच्याकडे सामग्री असून पण तुमचं पुढल्याशी जर बोलणं ते बरोबर नसेल किंवा ते जर अयोग्य असेल किंवा ते पुढल्याचं मन दुखावणारं जर तुमचं बोलणं असेल तर या तुमच्यापाशी असलेल्या सर्व गोष्टी ह्या निरर्थक ठरणाऱ्या आहेत. आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या बहुतांश समस्या ह्या आपल्या बोलण्यातूनच निर्माण होत असतात. आपल्या सर्वांना माहित आहे की असं म्हणजे सांगितलं जाते की द्रौपदीने जर दुर्योधनाला अंधे का पुत्र अंधा असं हिणावलं नसतं, असं त्याचा अपमान केला नसता तर द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग उद्भवला नसता, तो टळला असता. आणि द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग जर टळला असता तर पुढे जे महाभारत युद्ध झाले ते युद्ध झाले नसते, कारण की त्या वस्त्रहरणा प्रसंगीच भीम आणि अर्जुन यांनी कौरवाचा वध करण्याच्या शपथ घेतली होती. असे अनेक प्रसंग बोलण्यातून उद्भवलेले आपल्याला इतिहासामध्ये आढळून येत असतात. एका ठिकाणी याच्याबद्दल असं म्हणलं की शब्द शब्द सबक है, शब्द के हाथ ना पाव, एक शब्द करे औषधी और एक शब्द करे 100 घाव. म्हणजे आपल्याला जरी तो नुसते हे शब्द शब्द वाटत असतील, आपलं बोलणं हे शब्द शब्दामध्ये आपल्याला वाटत असेल, पण त्याचं जे महत्त्व आहे किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते सांगत असताना म्हणतात की बा जरी शब्दाला सगळेच म्हणतात त्याला काही हात नाही पाय नाही, पण एक शब्द करे औषधी. एखादा शब्द तुमचा पुढल्याला कधी कधी औषधीसारखा त्याला तो गुणकारी वाटतो, तो त्याला शांतवणारा असतो, तो त्याच्या दुःखामध्ये त्याला त्या मलमासारखं त्याला मदत करणारा असतो. आणि कधी कधी एक शब्द करे 100 घाव. एखाद्यानं चापट मारली तर कदाचित त्या चापटीचे जे काही वळ उमटलेले असतील, जे काही बोटं उमटतात, कदाचित 1 दिवसात 2 दिवसात ते निघून जातात, ते नाहीसे होतात. पण एखाद्याचं मन दुखवलेला जो शब्द असतो, एखादी व्यक्ती ते आयुष्याच्या अंतीपर्यंत तो शब्द ध्यानात ठेवतात. आणि म्हणून एक शब्द करे 100 घाव म्हणजे 100 घावाची जी तुलना एखाद्या वाईट शब्दाशी किंवा एखाद्याचं मन दुखवणाऱ्या प्रसंगाची ही केलेली आपल्याला इथं आढळून जाते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने सुद्धा या विषयाचं जे महत्त्व आहे ते अनेक प्रसंगामध्ये अनेक लीळामध्ये अधोरेखित केलेलं आम्हाला लीळाचरित्रामध्ये आढळून येत असतं. एका सूत्राच्या माध्यमातून आम्हाला अशी स्पष्ट आज्ञा आहे की आपण बोलताना प्रिय संभाषण पुढलाशी करायला पाहिजे, म्हणजे प्रिय वक्ता आपण असायला हवं. म्हणजे आपलं बोलणं हे मधुर असणं, प्रिय असणं हे सर्वज्ञांना अपेक्षित आहे. आणि म्हणजे सर्वज्ञांनी आमच्या आद्य आचार्यांना निमित्त करून आम्हाला सर्वांनाच ही आज्ञा केलेली आहे की आपण व्यवहारात असा, कर्मात असा, धर्मात असा, आपण ज्याही विभागात ज्याही क्षेत्रामध्ये आपण असणार तर आपलं जे संवाद साधणे, आपलं जे बोलणं आहे ते प्रेमळ असावं.
आणि मग आचार्यांना ही जी आज्ञा केली सर्वज्ञांनी की अशा पद्धतीने आपण संभाषण करायला पाहिजे, तर का केली? म्हणजे असा काय प्रसंग घडला की सर्वज्ञांना आचार्यांना हे सांगायची आवश्यकता पडली की तुमचं जे बोलणं आहे ते बोलणं प्रिय असावं. छोटीशी तो प्रसंग आहे, छोटीशी ती लीळा आहे, ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंचं वास्तव्य लोणी या गावी होतं. या लोणी या गावात सर्वज्ञ भक्तजनासमेत पोहोचलेले आहेत. 22 नागदेवाचार्य मुख्य करून भक्तिजन आहेत. साधारणपणे सायंकाळची वेळ आहे, म्हणजे 5 ते 6च्या दरम्यान ती वेळ असावी. आणि सर्वज्ञ ज्या मंदिरापर्यंत पोहोचलेले होते तेथील तो जो राणा आहे, राणा म्हणजे त्या मंदिरातील तो सेवक पुजारी, तो त्या देवतेची पूजा अर्चा करत होता आणि तो त्याचा नित्यनेम होता. म्हणजे गावाच्या बाहेर मंदिर असल्यामुळं तो या दरम्यान या वेळेस तो पूजापाठ करून मंदिर बंद करून पुन्हा आपल्या गावात जे काही त्याचं घर होतं त्या गावामध्ये तो संध्याकाळी झोपण्यासाठी निद्रेसाठी तो तिथं जात होता. आणि हा त्याचा नित्यक्रम सुरू होता. पूजापाठ झाल्यानंतर तो गावाच्या दिशेने जायला निघाला. आमचे सर्वज्ञ नागदेव आचार्यांना म्हणतात की या राण्या ते राहावा, म्हणजे त्यांना आवाज द्या किंवा त्यांना थांबवा. मग त्यांना आचार्य आमचे थोडं लांबूनच आवाज देतात, पण तोही आवाज देताना सर्वज्ञांना जे अपेक्षित बोलणं आहे त्या अनुरूप तो आवाज, ते स्वर, ते शब्द नव्हते. आचार्य त्यांना असं म्हणतात की अगा अगा गुरुवा उभा राहाय. एकतर उंच स्वरामध्ये, थोडंसं एकेरी स्वरामध्ये, आणि ज्याला आपण आपल्या सोप्या भाषेत म्हणजे की ते सरळ म्हणले, सर्वजण म्हणले की म्हणजे ये गुरुवा उभा राहाय. आचार्यांचं हे वाक्य संपल्याबरोबर लगेच त्याच क्षणी सर्वज्ञ आचार्यांना रागवतात, शिक्षापन करतात आणि म्हणतात की असं बोलत असतात का? तुम्ही येथीचे साधक आहात, तुमचं बोलणं हे प्रिय असायला हवं, तुमच्या बोलण्यामध्ये मधुरता, विनम्रता, सोज्वळता, शालीनता असायला पाहिजे. मग सर्वज्ञ त्यांना त्या जो राणा होता त्यांना स्वतः बोलतात आणि त्यांना म्हणतात, राणे हो या, तुमचे पुत्र अपत्य निकेने असती, म्हणजे तुमचा कुटुंब परिवार जो आहे तो सुखरूप आहे ना. आणि मग सर्वज्ञांना तिथे चौकी आसन होते. भगवंत आचार्यांना म्हणतात की यांना विडा द्या. आचार्यांच्या हाताने त्या राण्याला म्हणजे त्या सेवकाला विडा तांबूळ दिल्या जाते आणि अशा रीतीने भगवंतांनी आचार्याला निमित्त करून तुम्हाला मला ही आज्ञा केली की आपलं बोलणं कसं असावं. कारण की बोलणं म्हणजे आपल्याला माहिती आहे की बोलण्यातूनच सगळ्या गोष्टी घडत असतात. एक असं म्हणतात व्यावसायिक लोकांमध्ये, व्यापारी लोकांमध्ये, की एखाद्याला जर व्यवसाय करायचा असेल, एखाद्याला जर दुकान टाकायचं असेल, तर त्याला असा पहिला मंत्र दिला जाते की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर, ह्या 2 गोष्टी तुम्ही जर पाळणं होत असेल किंवा तुम्ही करत असाल तर तुम्हाला इथं यश येण्याची गॅरंटी आहे. अन्यथा तुमचं जर बोलणं साखर, जिभेवर साखर म्हणण्याचा उद्देश की बोलणं तुमचं हे गोड असावं. प्रसंग कसाही असो, पुढल्यांनी कसाही संवाद साधो, तुमची भूमिका ही या साखरीत जो गोडवा असतो तसा बोलण्यात तुमचा गोडवा असायला हवा, ही शिकवण ही दिल्या जाते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जर यश संपादन करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. कसं बोलावं यावर तुम्हाला चिंतन करून, यावर तुम्हाला सुधारणा करून, यावर तुम्हाला अंमलबजावणी करून जर तुम्ही पुढे जात असाल तर तुम्ही कुठेही असा, तुम्ही सेवक असा, मालक असा, चाकर असा, दुकानदार असा, व्यावसायिक असा, नोकरदार असा, राजकीय असा, कुठेही असा, आपलं बोलणं जर हे मधुर असेल, आपल्या बोलण्यावर आपला संयम असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये निश्चितच
यश प्रदान होईल आणि परमेश्वराची सुद्धा ती आज्ञा आहे की आपलं बोलणं चांगलं असावं. एका परमेश्वराच्या एका सूत्राच्या आज्ञेचं पालन सुद्धा तुम्हाला घडेल. म्हणून आपण बोलत असताना एक ईश्वरी आज्ञा आम्हाला आहे की आपण प्रिय संभाषण करावं. हा सूत्राचा आशय ध्यानात ठेवून, ही आज्ञा ध्यानात ठेवून आपण बोलावं. या शब्दासंदर्भात एका ठिकाणी म्हणजे संत तुकोबाराय अतिशय सुंदर वर्णन करतात. ते असं म्हणतात की बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दामुळे दंगल, शब्दामुळे मंगल. शब्दाचे हे जंगल जागृत राहावे. जिभेवरती ताबा, सर्व सुखदाता. पाणी वाणी नानी नासू नये. याचा अतिशय सुंदर असा याचा आशय आहे. याच्यातलं जे एक वाक्य आहे ते अतिशय विचार करण्यासारखे की जिभेवरी ताबा सर्व सुखदाता. ज्याचा जिभेवर ताबा आहे त्याला सर्व सुख प्राप्त होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि अशा पद्धतीने बोलण्याबद्दलचे महत्त्व अनेक ग्रंथामध्ये अनेक संतांनी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा आवर्जून सांगितलेलं आहे. पद्मनाभी देव आपल्या बोलण्यातून पुढल्याचं अंतःकरण दुखवतात, तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना शिक्षा पण करतात. ते जरी सहज जरी बोलले ते पुढल्याला, पण त्यांचं अंतःकरण दुखलं. ती अतिशय सुंदर अशी लीळा आहे ती पद्मनाभी देवाची. ती आता आपण पुन्हा कधीतरी पाहण्याचा प्रयत्न करू. आज या विषयात आपण एवढंच पाहू की बोलण्यासंदर्भामध्ये जे आम्हाला शास्त्र आज्ञा आहे त्या आज्ञेचं आपण पालन करायचा प्रयत्न करू. आणि परमेश्वर आपल्याला या प्रयत्नामध्ये यश प्रदान करेल ही सदिच्छा व्यक्त करतो आणि लांबलेल्या विचारांना थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.